गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येस, आज सुट्टीचा दिवस आहे, तर आज सकाळीच तिला खायचे होते पॅनकेक्स आणि वॅफल्स, तर तिच्यासाठी वॅफल्स बनवलेत. आणि सुट्टी असली की मग असं काहीतरी बनवायला वेळ असतो. हो, तुला किती आवडतात अहो पॅनकेक्स? खूप आवडतात पॅनकेक्स. वॅफल पण तिला ते फार आवडतं. सो मी तुम्हाला रिकमेंड करेल की जर हे असे प्रोटीनचे पॅनकेक आणि वॅफल मिक्स मिळतं, त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे आणि खूप इझिली बनतं ते वॅफल मेकरमध्ये पण. मी वीरासाठी हे असे छोटे छोटे पॅनकेक्स बनवते, बाईट साईज, आणि असे वॅफल्स बनवते. कोणाला फोन करायचा? कोणाला फोन करायचा आहे? बाबा. बाबाशी बोलायचं तुला? लाव बाबाला फोन. चला आता आम्ही घरी फोन करायचा आहे. आज सॅटर्डे, त्याच्यामुळे निवांत घरी बोलता येतं व्हिडिओ कॉलवरती. हिला तर रोज बोलायचं बाबाशी. बाबाची फार लाडकी हो. आणि वीकेंड म्हटलं की अजून एक असतं, ते म्हणजे घराची साफसफाई. तुम्हाला तर माहिती, इकडे हाऊस हेल्प मिळत नाही आणि मिळाली तर ती खूप एक्सपेन्सिव्ह असते. तर ते वीकेंडला सगळ्यात मोठी जबाबदारी असते की पूर्ण घर पुन्हा रिसेट करून ठेवायचं, क्लीन करून ठेवायचं. सो आज तेच काम आहे. ॲटलिस्ट अर्धा दिवस तर यातच जातो आमचा. बोल ना मामाशी, बोल. मामाशी कसं बोलायचं? हाय कर मामाला. हाय मामा. अय, मला बोलू देत ना ग, मला बोलू देत. तू एकटीच बोलणार का? केला का रे पोपा? पोपा पोपा झाला आमचा, 10 वेळा पोपा झाला. तुमचा झाला का? आणि हिला एंटरटेन ठेवणं हे एक मोठं टास्क असतं यार. मस्ती काय आमची थांबत नाही. ही एवढी पळते ना, त्यामुळे आम्ही आमचा बेड काढून टाकलाय, बेड फ्रेम, आणि फक्त गादी खाली टाकली आहे जमिनीवरती, जेणेकरून तिला पळता येईल, खेळता येईल. हे बघा, सगळं ट्राय केलंय की तिच्यासाठी ते सेफ असेल. त्यामुळे घर इतकं अस्तव्यस्त दिसतं, पण काय करणार. बघा मॅडमचं काय चाललंय. हे असं करत असते ही. मस्ती काही थांबत नाही, बिलकुल मस्ती थांबवायचीच नाही. काय झालं? काय? या टोडलर्सचे पण यार वेगवेगळे मूड्स असतात. यांचे मूड स्विंग्स होतात. हाय कर काकाला. आपण काय करायचं? दमली दमली करायचं. कसं? तिचं म्हणणं आहे मी तिच्यासोबत बेडवर जाऊन डान्स करावा. अजून एक नवीन करामत बघा, स्ट्रोलरमध्ये एकटंच चढायचंय आणि एकटंच बसायचंय. बघा कसं, असं स्वतःच. वाव, हुशार झाली तू तर ग राणी. घरात सगळा पसारा पडलाय, मला सगळं घर आवरायचंय राणी. मी सगळा पसारा काढून ठेवलाय, टेबल, बेडवर, सगळीकडं. तो कोण आवरणार? तू आवरते? आवरते? आता उतरायचं कसं? कसं उतरायचं बघा. आता उतरलं. 1:30 वाजलाय. घरातलं सगळं काम राहिलं. आता मॅडमला झोपू आली. आता हिला झोपवायचं म्हणजे माझं काम राहिलं ना. मला व्हॅक्यूम करताय ना काही. आणि हिला झोपवताच्या आधी मला जास्त झोप येते यार. मी झोपायला आली आहे, पण ही मॅडम काही झोपत नाही. आता ही झोपली आहे म्हणजे मला जेवढं काम करेल तेवढं काम करणार आहे. आता मला पहिल्यांदा कपड्यांच्या घडी घालायच्यात. एवढे सगळे कपडे धुवून पडलेत, त्याच्या घड्या घालून ठेवायच्यात. माहीत नाही का असं माझ्यासोबत होतं, पण विकेंडलाच बरोबर नाही मॅडम झोपत नाही. मला वाटलेलं की थोडा वेळ स्वतःसाठी टाइम मिळेल, पण नो.
आम्ही झोपणारच नाही हे ना विरा. झोपलीच नाहीये मॅडम, लगेच उठली. आता भाता खायचा ना तुला? खाऊयात चल. होय गुडली, भाता खाऊन झाला का? खाल्ला का? कसा खाल्ला भाता? नाम नाम खाल्ला. आता उतरायचं. केस मागे घेते डोळ्यावरचे. केस मागे कशी घ्यायचे? हा गुड जॉब. उतरायचं आता. कुठे जायचं? काय करायचं? आणि सशासोबत खेळायचं. घे सशाला तुझ्या. हे घे ससा. नको? ओके ओके उतरवते तुला. थांब. कुठं बसला? आता छान विराची अंघोळ झाली आहे. बघ मस्ती बघा. छान तयार करून दिलंय. मॅडमची चालली आहे मस्ती. काय करतो अबू तू? डोळ्यावर काय करतो? काय काम करतो? ग्रोसरी आणायला जायचंय, पण इतकी कंटाळा आलाय ना. का माहितीये का? कारण वातावरण बघा बाहेर असं झालंय, एकदम ढगाळलेलं. एकदम संध्याकाळी असं वातावरण बघून सुद्धा कसं तरी मनाची तयारी करून रेडी झालोय आम्ही दोघी जणी. ग्रोसरी आणायची काही, म्हणजे दूध, ब्रेड, जे रोजचं लागतं ते. सो समोरच दुकान आहे, तिथे जायचं. समोरचं म्हणजे जे तुम्हाला दिसते सुपर स्टोर, तिथेच जायचंय. सो आम्ही आता चालत चालत जाणार आहे. चला पटापट ग्रोसरी पण करून घेऊयात. बाय नाही बाबू, आपण ग्रोसरी करायला चाललो ना शोना सगळ्यांना घेऊन. चला तू बसा आता या गाडीत. चला. आणि मला हे एक जास्त खूप उपयोगी वाटतं. जेव्हा पण काही संपतं ना, तर आम्ही असं लिहून ठेवतो आणि मग ती एक घेऊन जायची. आणि हे याला मागे मॅग्नेट आहे. सो इट्स व्हेरी इझी. चला. हो बाय बप्पा, बाय कुकू. चला. गोडलं किती गोड दिसतंय. बुबू गेले बाबा. हे बघा, खरं सांगते, खरंच बिलकुल म्हणजे बिलकुल इच्छा नव्हती बाहेर जायची. पण असं रेडी होऊन म्हटलं थोडंसं बरं वाटतं घराच्या बाहेर पडल्यावरती. वीरा, हाय वीरा. बुबू दाखव तुझं. बुबू दाखव. बाहेरचं वातावरण पण खूप छान आहे. एकदम अशी छान मंद वारा सुटलाय. हो बुबू आहे तिकडे. दुकान घरासमोर असल्याचा अजून एक फायदा काय माहिती आहे, थोडं वॉक पण होऊन जातं, काम पण होऊन जातं आणि छान वाटतं. काही नाही तरी कधी कधी विंडो शॉपिंग करून यायला पण छान वाटतं. सो खरंच बरं वाटतं समोर आजूबाजूलाच दुकानं असतील तर. सो हे आहे रिअल कॅनेडियन सुपर स्टोर, जिथे आम्ही नेहमी येतो. कॅप कशी घालतो बघा आम्ही. छान दिसते रे तुला. छान 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 छान. खरं सांगू का, मी या दुकानात आले ना की बेबीच्या सेक्शनला आल्याशिवाय राहतच नाही. नेहमी आल्यावरती असं वाटतं काहीतरी नवीन घ्यावं तिच्यासाठी, आणि मग एक सोडून मी खूप गोष्टी घेऊन जाते. असं तुमच्यासोबत पण होतं का की फक्त मी कशी करते? आय डोंट नो. काय पाहिजे तुला? आता हिला चष्मा पाहिजे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे. कुठले बाबू पाहिजे तुला? माऊचा देऊ? हा माऊचा. हा मोठा आहे भाऊ, पण माऊचा मोठा आहे तो. डिमांड बघा, डिमांड. तो मोठा आहे बाबू, तो नाही बसणार तुला, मोठा होणार.
हा फ्लावरचा छोटा आहे, हा घे ना. हा फ्लावरचा बघ. हा तुला बसेल ना बघ, किती क्यूट आहे. घरून पण बघायचं आहे. ओहो, आत्ताच काय करायचं अबू तुला त्याचं? नाही आवडली? मीरासाठी हे घेतलंय, तिला हे खूप आवडतात. विदाऊट शुगर असतात कॉर्नचं. 4-5 गोष्टी घ्यायला आलो होतो आणि भरपूरशा गोष्टी घेऊन चाललो. हे एवढं सगळं जे खाली दिसतंय ना, हे सगळं भरलंय. एवढं सगळं घेऊन चाललोय आम्ही. असंच होतं ग्रोसरीला आलो की एक गोष्ट 4-5 गोष्टींच्या ऐवजी 10-12 गोष्टी तर मिनिमम होतात. पण खरं सांगते, शॉपिंग केल्यावरती खूप बरं वाटतं. माहीत नाही का, पण सॅटिस्फाईंग वाटतं. घराच्या बाहेर पडल्यावरती खरंच छान वाटतं. आणि आता आम्ही आमची ग्रोसरी करून पण आम्ही आता घरी जायचं. मीराला जेवायला घालायचं, मी जेवली आहे, आणि मग मस्तपैकी आरामशीर झोपायचं. असा होता आमचा सॅटरडे. रिलॅक्स, सगळं काही घर मस्त रिसेट करून ठेवलंय आणि थोडंसं शांत असा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड हॅपी वीकेंड.